पुण्याचे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी काल त्यांच्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि त्याचं कारण म्हणजे कर्जबाजारीपणामुळे त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ शूट केलं होतं। या व्हिडिओ शूट मध्ये त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांची नावं घेतलेली आहे। त्यामध्ये रवींद्र धंगेकरांसह त्यांची पत्नी त्यांच्यासह 14 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आता आपण लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डच्या जागेवर गृह प्रकल्प उभारण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती। मात्र वक्फ बोर्डनी कामाला स्थगिती दिल्यानंतर हे प्रकल्प न्यायालयात गेले। यामुळे काम ठप्प होऊन खलील शेख यांच्यावर मोठे कर्ज झाले होते। या कंपनीत पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर आणि मनसेचे नेते बाळासाहेब शेडगे यांची देखील भागीदारी होती। पुण्यात गुलटेकडी परिसरात वास्तव्य असणारे खलील शेख यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले, परंतु याआधी त्यांनी काही 3 ते 4 व्हिडिओ तयार केले होते, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची नावे घेतले होते। सुसाईड नोट मध्येही त्यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे आणि त्यांची पत्नी यांच्यासह अनेक लोकांवरती त्यांनी नावं घेतलेली आहे। आता या स्वारगेट पोलीस स्टेशन येथे अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि बाळासाहेब शेडगे हे नॉट रिचेबल असल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे। पुढील तपास चालू आहे असे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितलेले आहे। आता या संपूर्ण प्रकरणात आणखी काही खुलासे होणार, अजून कोणकोणत्या बाबी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।